नेमकी घटना काय घडली होती याचं मूल्यांकन करायला हवं वेगळं, पण त्यात कुठली इतुसभर ही चूक आमच्या ग्रामस्थांची नव्हती. जे काही चुकीचं घडलं ते त्यांच्याकडनं वर्तन घडलं आणि त्यातनं झालेला हा सगळा प्रकार आहे. आणि त्यातही त्यांनी जे आमच्यावर जबरदस्ती केल्याचा प्रयत्न केला, त्यातनं आम्हाला ते काही गोष्टी तडजोडी म्हणून आम्ही स्वीकाराव्या लागल्या. आम्ही तिथं माफीनामा दिला. त्याचा अर्थ कारण असं होतं की तिथं परिस्थितीच अशी बदल होती. आमच्यासारख्या प्रमुख माणसांना सुद्धा त्यांनी बंदी बनवलं की तुम्ही इथनं आम्हाला ती पोरं आणल्याशिवाय इथनं सोडायचं नाही. आमची जबाबदारी होती. आमची गावातली 600-500 पोरं तिथं होती. लहान पोरं, शाळेला जाणारी मुलं सुद्धा मोठ्या उत्साहात तिथं आली होती आणि त्यांना शोधायला ती पळत होती सगळीकडनं. आपण यात्रेचे 3 दिवस आपली ग्रामपंचायत गेली 15 वर्ष सातत्याने, त्याच वर्षी म्हणत नाही, गेली 15 वर्ष सातत्याने एक नोटीस काढतोय आपल्या गावात. आपलं गाव एवढं व्यापारी केंद्र असताना सुद्धा आमच्या गावात जेवढे बार असतील, मटण दुकान असतील, हॉटेल असतील, त्यांना आपण लेखी आदेश काढतोय, नोटीस देतोय की या 3 दिवसाच्या काळात यात्रेचा उत्साह आमच्या मोठ्या स्वरूपात होतोय. या 3 दिवसाच्या काळात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मद्य विक्री, दारू विक्री किंवा मटण व्यवसाय विक्री किंवा मटणाची दुकान किंवा हॉटेल सुद्धा चालू ठेवता येणार. आणि त्याचा हा पुरावा आमच्याकडे आहे. आणि तो जो त्यांनी आरोप केला की आमची पोरं तिथं दारू पिली, आम्ही जर आमच्या गावचं पावित्र्य राखायसाठी जर आम्ही दारू बंदी करत असेल तर तुमच्यासारख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत मूळ स्थान असणाऱ्या ठिकाणी आम्ही दारू पिऊन दंगा करीन द्यावा. एवढं साधं लॉजिक त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. त्याने आरोप करताना सुद्धा आमच्यावर गंभीर आरोप केले. आम्ही या सर्वांचा या आरोपांचं खंडन करतो आणि या प्रशासनाचा तिथल्या स्थानिक त्या ज्यांनी तिथं आम्हाला या गोष्टींवर अशा पद्धतीने वागणूक दिली त्यांचा जाहीररित्या निषेध करतो आणि थांबतो. धन्यवाद.